आमच्या शाळेमध्ये जितके कार्यक्रम झाले त्यामध्ये अशी मज्जा कुठल्याच कार्यक्रमात आली नव्हती जी आम्हाला या कार्यक्रमात मिळाली. आनंदी जगणं, माणसाचा जन्म आनंदासाठीच आहे आणि त्यामुळे आनंदी जगणं याची जी सुरुवात आहे ना ती तुमच्या शिक्षणातून, तुमच्या या मार्गदर्शनातून झाली की खरं पहिलं ट्रेनिंग आम्हाला मिळालं पाहिजे. विद्यार्थ्यांना आपल्या भाषेमध्ये, त्यांना समजेल अशा भाषेमध्ये असं सांगितलं की आनंद कशामध्ये आहे, तो कसा आपण शिकला पाहिजे, याबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं. हे व्याख्यान ऐकून मुलं देखील मंत्रमुग्ध झालेली आहेत आणि असंच संतोष सरांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करावं अशी मी आशा व्यक्त करतो. तुमचा कार्यक्रम मला इतकं चांगलं वाटलं नाही, आम्ही कधी जीवनात असं आयुष्यात नाही हे आठवण काढून आनंदी राहू शकतो. आणि परत आईबाबांना कसं हसवायचं तुम्ही सगळं शिकवला आणि हा कार्यक्रम आम्हाला जीवनभर आठवण राहील. आणि थँक्यू, कारण की तुझं गाण्यातून शिकवला आणि परत चांगली मजा पण घेतला. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್. ಇವತ್ತಿನ ದಿನ ಈ ಸೆಷನ್ ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯದಾಗಿತ್ತು. ಯಾಕಂತಂದರೆ ನಾವು ಶಿಕ್ಷಕರು ಕೂಡ ಕಲಿಯುವಂಥದ್ದು ಇಲ್ಲಿ ಭಾಳ ಇತ್ತು. ಮಕ್ಕಳಾಗಿ ಯಾವ ರೀತಿ ಕಲಿಸ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು, ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ವಿಷಯದೊಳಗೂ ಯಾವ ರೀತಿ ಸಂತೋಷವನ್ನು ಹುಡುಕಿ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಕಲಿಕೆಯನ್ನು ಮಾಡ್ಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಸಂತೋಷ್ ಸರ್ ಅವರು ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯದಾಗಿ ನಮ್ಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ರು. ಇವತ್ತಿನ ದಿನ ಈ ಸೆಷನನ್ನು ನಮಗೆ ಏರ್ಪಾಡು ಮಾಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಬಿರ್ಜೆ ಸರ್ ಅವರಿಗೆ ಮತ್ತು नಮಗೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ कलिस्ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕಾಗಿ संतोष सर ಅವರಿಗೆ ತುಂಬ ಧನ್ಯವಾದ. आजच्या या कार्यक्रमाद्वारे आम्हाला हे जाणवलं की माणसाचा खरी शक्ती असेल तर ती त्या माणसातच असते आणि ती आम्ही आनंदातूनच निर्माण करू शकतो. त्यामुळे मुलांच्या विकासासाठी आणि आमच्या स्वतःच्या शिक्षकांच्या विकासासाठी सुद्धा हा कार्यक्रम मला खूपच छान वाटला. मुलांना अतिशय आनंद मिळाला सर. आणि खरंच मुलं म्हणजे असंच रोज रोज मुलांना आम्ही अशाच पद्धतीने संगीताविषयी सुद्धा गाणी वगैरे तुम्ही जसं शिकवला त्या पद्धतीनेच आम्ही मुलांना शिकवू. त्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय हसत खेळत मुक्तपणे त्यांना आपले विचार व्यक्त केले आणि मुलांना खूप ते छान वाटलं. मुलांच्या बरोबर शिक्षकांना सुद्धा खूप छान वाटलं.